नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे सायलीच्या डोक्यात एक युक्ती आलेली असते आणि आता युक्ती ती कल्पनाला सांगू लागते की आपल्या घरात आज सण आहे आणि सणाच्या दिवशी तुम्ही दरवेळेला मला जशी साडी देतात ना, तशी ह्या वेळेला तुम्ही तन्वीला साडी द्यावी. आणि मग तिचा प्लॅन पूर्णपणे ती कल्पनाला सांगू लागते. असं का करायचं आहे? तर सायली म्हणते, मी सांगते माझी काहीतरी गोष्ट आहे ती मला करून घ्यायची आहे. त्या प्लॅनसाठी तुम्ही माझ्यासोबत सामील व्हा आणि मी म्हणते म्हणून तुम्ही ह्या वेळेला तिला साडी द्या. तर कल्पनाचं मन नसतं, मला नाही वाटत तिला मी साडी द्यावी, माझं काही तिच्यावर एवढं प्रेम नाही. पण इथे सायलीला ती गोष्ट आठवते, लहानपणीची गोष्ट. मग ती म्हणते की जर हे सगळं साध्य करायचं असेल तर हीच एक संधी आहे. त्याच्यासाठी ती मनातल्या मनात विचार करते आणि कल्पनाला ती तयार करते की तुम्ही तिला साडी द्यावी आणि ती साडी तिने नेसताना मला आवाज द्यावा. मग मी तिला साडी नेसवायला जाईल आणि तिच्या डाव्या खांद्यावरची ती खून पाहील. आणि मग कल्पना आता इथे सायलीचा हट्ट म्हणून, ठीक आहे बाई, मी देते साडी, माझ्या मनात नसतानाही मला तुझी इच्छा पूर्ण करावीच लागणार. तू आता काहीतरी विचार करतेस तर त्याच्यासाठी मी तुला मदत नक्की करेल. कल्पना आता इथे सायलीने सांगितल्याप्रमाणे तिला साडी शोधायला जाते आणि सायली सांगू लागते की मी जसं जसं सांगते ना तसं 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 करायचं. सगळा प्लॅन ती जसं जसं सांगते. इथे प्रियाला त्रास द्यायचा आहे आपल्याला असं मुद्दाम, म्हणून आपण करणार आहे. तर सायली जसं सांगते तसं कल्पना करायला तयार होते आणि गमतीशीर तिला वाटत असते हा सगळा प्रकार. सकाळ झाली, सगळेजण आवरावरीच्या घाईगडबडीत असतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गुढीपाडव्याची तयारी करण्यात मदत करत असतं. पूजेची तयारी, इथे सगळी पानं फुलं सगळी आणलेली असतात. अर्जुन, अश्विन, त्यांचे वडील प्रताप सगळेजण मिळून त्या फुलांचं पानांचं तोरण बनवत असतात. आणि इथे काय काय कामं झाली आहे, काय काय नाही म्हणून सगळी एकमेकाला विचारपूसही करत असतात. काय काय करायचं आहे तेही विचारून घेत असतात. आणि त्याच वेळेला इथे अर्जुनने जे तोरण बनवलेलं असतं ते फारच चुकीचं असतं. ते पाहिल्यानंतर लगेचच इथे कल्पना म्हणते, अरे अर्जुन, तुला ना खरंच सायलीचा नवरा ह्या गोष्टीची तरी लाज वाटायला हवी होती. असं कसं तोरण बनवलेस? तुला तोरणही साधं बनवू देत नाही. तुझी बायको किती सुंदर काम करते आणि तू हा असा. तर इथे कल्पना म्हणू लागते की तू तुझ्या नवऱ्याला तोरण कसं बनवायचं शिकव बाई. मग इथे सायली जाते आणि ते तोरणातले सगळं काही काढून घेते. पुन्हा एकदा ती त्याला ओवायला मदत करू लागते आणि त्याला शिकवू लागते की कसं ओवायचं, कसं करायचं. आता तन्वी आलेली असते. तन्वी म्हणजे प्रिया आल्यानंतर आता इतक्या उशिरा आले, मग सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. म्हणते काय काम करू मी? मग इथे सगळी कामं तर झालेली दिसते, मी भांडी घासून देऊ का? असंही प्रिया कल्पनाला म्हणते. तर कल्पना म्हणते हे सगळं काम झालेलं आहे, तू ना एक काम कर, आता इथे ना तू कडुनिंबाच्या आणि साखरेच्या वड्या पाडायला घे. आता ते कसं करायचं मला माहीत नाही असं ती म्हणू लागते. तर लगेचच इथे प्रियाला कल्पना सांगते, तुला मदत करायला किचनमध्ये सुमन आहे, ती तुला सांगेल कसं बनवायचं आणि कसं नाही. मग ती ते बनवायला जाते. त्याच वेळेला इथे बाळ अस्मिता घेऊन येते आणि बाळाला पाहिल्यानंतर त्याला पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला सगळेजण धावत पळत त्याच्याकडे जातात. सगळ्यांचे नंबर लागतात पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला आणि समोरून सचिन येतो आणि तोही सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो. सगळेजण त्याला इग्नोर करू लागतात, त्याच्याकडे कोणीही पाहत नाही. आणि सायली म्हणू लागते की आज सणाचा दिवस आहे, आज तरी त्यांच्याशी आपण नीट वागायला हवं. पण इथे सगळेजण सायलीकडे पाहतात आणि कोणीही तिला रिस्पॉन्स देत नाही. त्याच्याशी चांगलं वागणं शक्यच नाही, सणाचा दिवस असो नाही तर कुठलाही दिवस असो. आणि आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार की इथे सगळेजण आता आपापल्या कामामध्ये मग्न असताना इथे सचिनला इग्नोर करता ही गोष्ट अस्मिताच्या लक्षात येते. आणि कल्पना इथे प्रियाला कडुनिंबाची पानं आणायला घराच्या बाहेर पाठवती. सायली अर्जुन त्यांच्या खोलीत चांदीची भांडे आणायला गेलेले असतात. आता इथे साक्षीचा फोन येतो, तो फोन काही उचलत नाही प्रिया. मी काही यांच्यामध्ये कबूतर आहे का? सचिनचा निरोप साक्षीला, साक्षीचा निरोप सचिनला द्यायला. मी नाही उचलणार फोन. आणि फोनवरनं तिला आठवलं की माझे आईबाप म्हणजे सदा आणि मैना कालपासून एकही त्यांचा मेसेज आलेला नाही, कुठे गाडलेत, बहुतेक गेले असतील माझ्या आयुष्यातनं निघून. ह्या गोष्टीचं तिला आनंद होत असतो. पण इथे सायलीला ती गोष्ट पण चांगलीच लक्षात येते. ती म्हणू लागते अर्जुनला, आपण कालपासून फोन आणला, एकदाही प्रियाला मेसेज केलेला नाही मैनाच्या फोनवरनं. आणि मग तिला डाऊट येईल की मैना आणि सदा कुठे. मग ती त्यांना शोधायला निघल. आपल्याला सावध राहायला हवं. आपण तिच्या फोनवरनं मेसेज करून प्रियाला पैसे मागूया. आणि ते मेसेज वाचल्यानंतर प्रिया म्हणते, बघा शेतनचं नाव लिहा तर शेतन हाजीर,
नाव आठवण काढल्या मेसेज आला आहे, पैसे कधी पाठवते, बापाची तब्येत खूप बिघडली असं मेसेज पाहिल्यानंतर ती लगेचच इग्नोर करू लागते आणि हात झटकत पुढे निघते. कोण करेल त्या भिकारड्यांना मदत अशा विचाराने. आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल, अर्जुन आणि सायली ह्याच गोष्टीवर चर्चा करत असतात की आपल्याला प्रियाला गाफील ठेवायचं आहे, तिला सावध होऊच द्यायचं नाही सगळ्या गोष्टींमधनं. तर इथे प्रिया आपली कडुनिंब याची पानं घेऊन येत असते, त्याच्यानंतर ते वड्या कशा पाडायच्या ते सगळं काही इथे विमल सांगत असते, त्या पद्धतीने करत असते. अर्जुन मात्र पुन्हा एकदा तन्वीला चिडवू लागतो की आज तरी बनतील का आपल्याला पुढच्याच वर्षी मिळतील त्या खायला. मग इथे लगेचच अश्विनला राग येतो, ती करते तर तिला करू द्या ना, तुम्ही तिला लगेच घालून पाडून बोलू लागतात, थट्टा मस्करी का करताय तिची, ती प्रयत्न तर करत आहे ना. तर लगेच कल्पनाही म्हणू लागते की तुम्ही ना माझ्या सुनेला त्रास देऊ नका बरं, ती सगळं करेल आणि तुम्ही सगळेजण आपापल्या आवराआवरी तयारी करायला बाहेर जा बरं, माणसांनी बाहेर गोडी उभा राहा, तोपर्यंत आम्ही बायका तयार होऊन लगेचच येतो असं म्हणत लगेचच सगळ्या पुरुषांना इथे कल्पना बाहेर गुढीची तयारी करायला पाठवते. आता इथे अश्विनला मदत करायची असते बायकोला, पण आता आईने सांगितलं की गुढी उभारायला बाहेर माणसांनी जायचं, मग त्याला तिथनं जावं लागतं. तो तिला मदत करू शकलेला नसतो. प्रियाचा संताप होत असतो. इकडे हे पुरुष मंडळी गुढी उभारतात. आता बाहेर न गेल्यानंतर सचिन फोनवर बोलत असतो. फोनवरती त्याच्याकडे एक व्यक्ती पैसे मागत असतो, तर तो पैसे द्यायला 2 दिवस अवधी द्या असं म्हणत असतो. ते तिघंजण ऐकतात आणि तुझ्या आत्ताच्या आत्ता हे नाटकं बंद कर, तू अस्मिताला फसवू शकतो, आम्हाला नाही, हे असलं बोलणं त्याच्याशी ते बाहेर बोलत असतात. आतमध्ये सायलीचा प्लॅनप्रमाणे इथे कल्पना साडी घेऊन येते आणि म्हणू लागते की तू तयार नाही झाली का प्रिया अजून, ही घे मी तुझ्यासाठी याद साडी आणली आहे, तर तू ही साडी नेस आणि ब्लाऊज मी ना तयार करू शकलेली नाही, तर तुझ्याकडे आहे का. तर ती म्हणते माझ्याकडे स्लीवलेस ब्लाऊज आहे, तो घालू का. इथे लगेच सायली धावते त्याने म्हणते स्लीवलेस ब्लाऊज का घालायचा, आपल्याकडे सण आहे ना. तर इथे कल्पना म्हणते असं काय करते सायली, आपल्यावरती आपल्या घरामध्ये कधीही कुणावरती कसले आपण बंधन घातलेले नाही, घालू दे ना तिला. मग इथे आईचा आशीर्वाद किती छान असं म्हणत लगेच प्रिया ते कपाळाला लावते, नमस्कार करते साडीला आणि ती घालायला जाते. सगळेजण तिला हसू लागतात तिकडे ती गेल्यानंतर. आणि आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं होतं म्हटल्यावर सायलीला फार आनंद होत असतो. आणि लवकर आता पुढचा प्लॅन सुरू झालेला असतो सायलीचा, की ती आता रूममध्ये गेली तर सतत आवाज देत राहायचं, लवकर ये. मग कल्पना आता तशीच करू लागते. आता प्रियाला त्रास द्यायचं सगळ्यांनी ठरवले असतं, सतत तिला आवाज द्यायचा. तर इथे कल्पना जाऊन रूमच्या बाहेर उभी राहते आणि म्हणते अगं तन्वी तयार झालीस की नाही, बघ किती उशीर झाला आहे. तर तिला उशीर होतो आहे म्हटल्यावरती ती म्हणते की मला वेळ लागतो आहे. मग कल्पना म्हणते मी ना इथे तुझ्या मदतीला सायलीला पाठवते. सायली आत जाते, तिला मदत करू लागते, मिऱ्या घालू देते, छान प्रकारे पटपट तिला साडी घालायला मदत करते. तिचा पिन करण्यासाठी सायली मागे जाते आणि तिच्या मागे पाठीवरती ती व्रण पाहून तिला खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे आपण ज्या दिशेने सगळं करतो आहे ती दिशा योग्य आहे आणि ही बबलीच आहे, कारण तिच्या पाठीवरती खून आहे. खरी तन्वी कोण आहे हे सत्य अजूनही आता गूढच राहणार. पण आपल्याला हे पाहायला मिळालं की बबली ही कोण आहे, तर प्रियाचं खरं भांडं आता इथे सायलीसमोर उघड झालेलं आहे. आणि आता ती खाली जाऊन तर तातडीने लगेच अर्जुनला ही बातमी सांगण्यासाठी जाते. पण रस्त्यातच तिला सचिन आणि अस्मिता बोलताना दिसतात. सचिनना पैसे मागत असतो, तू तुझ्या बाबांकडे लवकरात लवकर पैसे माग. तर ती म्हणू लागते की आजचा सणाचा दिवस तरी जाऊ दे, म्हणजे मी लगेच तुमच्यासाठी पैसे मागू का. तर तो तिच्यावर रागवतो, तू जर मला मदत करणार नसेल तर काय उपयोग तुझा, असं म्हणून तो तिला रागाने पाहत बाहेर निघून जातो. इथे अस्मिताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती रडू लागते. आणि तो बाहेर निघून गेल्यानंतर इथे सायली तिच्याजवळ जाऊन तिला म्हणू लागते की तुम्ही आत्ताही जागे व्हा, तुम्हाला कळायला हवं ना तुम्ही ज्या व्यक्तीसाठी सगळ्यांचा विरोध पत्करताय तो व्यक्ती कसा आहे. पण इथे अस्मिता तिला जुमानत नाही आणि तिच्या नवऱ्याच्या मागे बाहेर गुढी उभारण्याच्या कार्यक्रमासाठी निघून जाते. सगळेजण बाहेर आलेले असतात. अजूनही तन्वी आलेली नाही म्हटल्यानंतर लगेचच अश्विनला सांगते कल्पना की हाक मार तुझ्या बायकोला, अजून आली नाही. इथे सायली अर्जुनला घेऊन बाजूला जाते आणि म्हणू लागते की मिशन सक्सेसफुल, आपल्याला जो डाऊट होता तो खरा आहे. बबली म्हणजेच
ही प्रिया आहे आणि तिच्या पाठीवर डाव्या खांद्यावरती तो व्रण पण आहे. पण इथे अर्जुनला तो दाखवायचा असतो सायलीला. मग काय करायचं आहे? आणि तर सगळेजण तन्वी बाहेर आली. मग सगळेजण तिला विचारू लागतात एवढा वेळ का? तर ती म्हणू लागते की तयार व्हायला थोडंसं वेळ लागला, सॉरी हं. तर अश्विन म्हणतो की तू स्लीवलेस ब्लाऊज का घातला? कल्पना म्हणते अरे घालू दे रे, मीच सांगितलं तिला घालायला. मग ती छान आनंदाने मकडू लागते. तर त्याच वेळेला इथे सायली व्रण दाखवू लागते अर्जुनला तिच्या पिनचं नीट लावण्याच्या नादामध्ये. पुढील भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार, अर्जुन हा रात्रीच्या वेळेला मैना आणि सदाला भेटायला त्या खोलीवर जातात. तर मैना रागारागाने म्हणू लागते कुठे आहे तुझी बायको? 24 तासात मला माझ्या मुलीचं खरं रूप दाखवणार होती ना? तर तो म्हणतो हो दाखवणारच आहे. मग ती व्हिडिओ कॉल करते. इथून मैनाच्या फोनवरनं ती सांगते की मला पैसे हवे, तुझ्या बापाची तब्येत खूप खराब आहे. आणि हा मेसेज वाचल्यानंतर लगेचच प्रिया म्हणते खराब काय? मला तर असं वाटतं तो मेला तर बरा होईल. आणि तो मेल्यानंतर लगेचच पाठोपाठ मैनाही मरायला हवी. म्हणजे कसं माझ्या गळ्याला लागणारा फास कधी लागणारच नाही, मी सुटेल याच्यातनं, असं म्हणत ती सदा मैनाच्या मरण्याची वाट पाहू लागते. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, इथे सायली आणि अर्जुन ठरवतात की DNA करायचे प्रियाचे आणि प्रतिमाचे. आता इथे प्रिया घाबरते आणि स्वतःच मग खऱ्या तन्वीचे केस घेऊन येते आणि ते DNA मॅच करू लागते. ह्या सगळ्या गोष्टीमधनं अर्जुन सायलीला खरी तन्वी कोण आहे हे समजणार प्रियाच्या मूर्खपणामुळे. चला तर मग पुढे येणारा जबरदस्त ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा.